सो स्टुडंट, नाउ लेट्स सी अवर 6 प्रॉब्लेम. आता बघा, हा आपला शेवटचा प्रॉब्लेम नाही आहे, त्याच्या आधीचा प्रॉब्लेम 6 नंबरचा. तर आता हा काय दिलेला आहे बघा, 5x² + 13x + 8 = 0. आता आपण डायरेक्टली याला सॉल्व्ह करू शकतो. ABC च्या व्हॅल्यू लिहून घेऊ जनरल फॉर्म मध्ये. तर आपला क्वेश्चन दिलेलाच आहे. तर A = 5, B = 13 आणि C = 8. हे झालं आपलं सिम्पली ABC च्या व्हॅल्यूज. नंतर काय असते बघा, सेकंड स्टेप इज b² - 4ac. सो लगेच व्हॅल्यू पुट करा बघा. 13 चा स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाय बाय a ची व्हॅल्यू आहे 5 मल्टिप्लाय बाय c ची व्हॅल्यू आहे 8. तर बघा आता उत्तर काय ते 13 चा स्क्वेअर किती असतो 169. 13 चा वर्ग आहे 169 मायनस 4 पंजा 20 4 5 जा 20 आणि 28 जा 160. आता या दोन्हीची जर सबट्रॅक्शन केली तर आन्सर आलं 9. सो b² - 4ac = 9. अशा पद्धतीने आपल्याला याची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता नेक्स्ट काय असते आपला फॉर्म्युला, x = -b ± b² - 4ac. बघा फॉर्म्युला आपला लिहिलेला आहे आपण. आता यामध्ये फक्त व्हॅल्यूज पुट करायच्या. तर करा मग व्हॅल्यूज पुट. काय आन्सर येते बघा, x = -b म्हटलंय, -b म्हणजे -13 आला, प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² - 4ac. आता याची व्हॅल्यू आलेली होती 9. सो आता इथे लिहिणार 9 डिवाइड बाय 2 मल्टिप्लाय बाय a ची व्हॅल्यू काय आहे 5. सो इथे लिहिणार 5. मग x = -13 प्लस मायनस बघा 9 चा स्क्वेअर रूट काय निघतो, 9 चा स्क्वेअर रूट निघतो 3. सो डिवाइड बाय 2 5 जा 10. बघा आता काय उत्तर येते, x = -13 प्लस 3 डिवाइड बाय 10 और x = -13 - 3 डिवाइड बाय 10. काय मिळेल बघा आता, -13 + 3 म्हणजे -10 डिवाइड बाय 10. 10 10 कॅन्सल, x = -1. बघा x ची व्हॅल्यू मिळाली -1. और आता इथे x = मायनस मायनस प्लस 13 + 3 16 डिवाइड बाय 10. पण कसा -16 डिवाइड बाय 10. आता इथे जर रिड्यूस केलं तर 2 8 जा 16 आणि 2 5 जा 10. सो x = -8 डिवाइड बाय 5. तर हे आपलं आलेले आहे x ची दुसरी व्हॅल्यू. तर अशा प्रकारे आपण इझिली प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आणि फास्ट सॉल्व्ह करायचे असेल, आता बघू 7 प्रॉब्लेम.